नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हॅलो 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज हॅलो 24 तास मध्ये आपला विषय थोडा वेगळा आणि तुमच्या आवडीचा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत भ्रमंती टुरिझमवर. देश विदेश पाहण्याचं तर अनेकांचं स्वप्न असतं, पण कुठे फिरायचं, कुणासोबत आणि कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बजेट. यामुळे अनेक जणांच्या फिरण्याचं स्वप्न एक स्वप्नच राहून जातं आणि त्यामुळे तुमचं देश विदेश फिरण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण एक खास मुलाखत घेतोय. पर्यटन क्षेत्रातील उद्योजक दिलीप यादव आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. एखाद्या सर्वसामान्य माणसाने उद्योग उभारण्याचं ठरवलं आणि प्रचंड मेहनत घेतली तर तो माणूस देखील स्वतःचं उद्योग उभारू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप यादव. दिलीप यादव यांनी 2006 मध्ये ट्युलिप हॉलिडेजची स्थापना केली. 1992 सालापासून ते पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असून आजवर 125 वेळेस युरोपला भेट दिलेली आहे. जगभरातले 45 देश ते फिरलेले असून आजवर 75,000हून अधिक पर्यटकांना त्यांनी भारतात आणि भारताबाहेर जग दाखवलेलं आहे. पर्यटन क्षेत्रातील त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना आजवर असंख्य नामांकित पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलंय आणि लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या युरोप टूर सुरू होत आहेत. तर या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो भ्रमंती आणि याविषयी आम्हाला तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. तर सुरुवातीला हे क्षेत्र खूप वाईड असं क्षेत्र आहे, खूप चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे. तर तुम्ही कसं ठरवलं की या क्षेत्रामध्ये यायचं? खरं तर चॅलेंज आहेत हे आहेत वगैरे नंतर कळलं आणि तुमची आवड असायला हवी. आणि पर्यटनाची मला प्रचंड आवड होती, त्यामुळे या क्षेत्रामध्ये आलो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आवड, आणि त्या आवडीसाठी असंख्य तुम्हाला अडचणींना सामोरं जाण्याची असली जिद्द तुमच्यामध्ये हवी, मेहनत करायची तयारी हवी, पडेल ते काम करायची तयारी असायला हवी. मग तुम्ही जग काबीज केलंच म्हणून समजा. त्यामुळे ठरवून असं काही मी आलो नाही, आवडीमुळे या क्षेत्रामध्ये मी आलो आणि आजपर्यंतचा प्रवास आपला त्यामुळे सुरू आहे. आणि हे क्षेत्रच असं आहे की आपोआप याची आवड देखील लागायला लागते. आणि सर, आतापर्यंत युरोप टूरचं नाव घेतलं की दिलीप यादव सरांचंच नाव सगळ्यांच्या ओठी येतं, पण अनेक टूर्स देखील तुम्ही करतात. पण सुरुवातीला आपण गेल्या काही वर्षांमध्ये तुमच्या ज्या युरोप टूर्स आहेत त्या खूप गाजल्यात, त्याविषयी सांगा. गाजल्यात म्हणजे त्यासाठीची गेल्या 20 वर्षाची आपली तपश्चर्या आहे. दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण लोकांना द्यायचं, पर्यटकांच्या पैशाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. आणि युरोप हे लोकांचं स्वप्न असतं, त्यांची आयुष्यभराची पुंजी ते कामी लावून त्या सहलीवर येत असतात. त्यामुळे ते सार्थकी लावणं ही माझ्या डोक्यात पहिल्यांदा असतं. आणि त्याप्रमाणे आयटनरी डिझाईन होत असताना वर्षभर युरोपची तयारी मंडळी आपल्याकडे सुरू होते आणि त्यानुसार आपण आयटनरी डिझाईन करतो. एकदा युरोपमध्ये लोक गेली किंवा पर्यटक गेला की त्यांनी सगळंच बघून यावं हा माझा अट्टाहास असतो. त्यामुळे त्या सहली लोकांना प्रचंड आवडतात आणि आल्यानंतर देखील लोक ते लक्षात ठेवतात. नक्कीच. पण सर, युरोप शिवाय तुम्ही जगभरात आणखीन टूर्स करता, म्हणजे देश विदेशात, भारतात देखील तुमच्या टूर्स आहेत आणि विदेशात देखील आहेत. तर या संपूर्ण तुमच्या टूर्स विषयी सांगा. भारतामध्ये तर आपण काश्मीर ते कन्याकुमारी सगळंच टूर्स करतो. आता आपल्या काश्मीरच्या सगळ्या सहली सुरू होतात एप्रिलपासून. आणि जगभरामध्ये आपण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, युरोप आहे, दुबई आहे, सिंगापूर आहे, नव्याने आपण अझरबैजान बाकूची टूर्स आपण घेऊन जातो. साऊथ आफ्रिका आहे आपली, त्याच्यानंतर केनिया, झिम्बाब्वे ही आपण टूर करतो आहोत. आणि ज्या सिंगापूर, थायलंड, मलेशिया ह्या ज्या लोकप्रिय टूर तर आपल्या सुरूच असतात. पण वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणाल तर आपण यावर्षी बाकू आणले. नॉर्दर्न लाईट्सची टूर आताच मी जस्ट करून आलो. जपानचा चेरीपासूनचा सीझन सुरू होता. 1 तारखेला मी आता जपानला सहल घेऊन चाललोय. त्यामुळे ह्या सहली सुरूच आहेत. आणि अमेरिका जे एवढे दिवस बंद होतं, विजाचे इश्यूज होते, तो अमेरिकेची सहल देखील यावर्षी सुदैवाने निघते आणि आपण पर्यटकांना अमेरिकेला देखील मे महिन्यात घेऊन जातो. वा वा. तुम्ही नॉर्दर्न लाईटचा उल्लेख केलात आणि सध्या खूप क्रेज सुरू आहे, लोकांना खूप अट्रॅक्शन झालंय ते नॉर्दर्न लाईट्स विषयी. तर नुकतंच तुम्ही त्या टूर्स केल्यात, तर प्रेक्षकांना मला सांगायचं, प्रेक्षक हो, नॉर्दर्न टूरची लाईट बघण्यासाठी जी सरांनी टूर केली आहे, तो जो संपूर्ण त्यांचा प्रवास होता, ती टूर कशी झाली आहे हे आपण त्यांच्या एका क्लायंटकडनंच ऐकूयात. Thank you, Dilip Dada, for a wonderful trip to Norway. It was a beautiful trip. We had seen Northern Lights. फोटो तर काढलेच आहेत आपण आणि खूप मजा आली बघायला. खूप मजा आली. आणि दिलीप दादांबरोबर म्हणजे मजा येणं हे काही सांगायची गरज नाही खरं अजिबातच. पण मजा आली हे सगळं बघायला आणि बर्फ खूप एन्जॉय केला. खूप मजा आली. थँक्यू सो मच दिलीप. This is the first
टूर ऑफ टुरिस्ट आणि दिलीप भाऊंबरोबर त्यांनी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा युरोप टूर झाली होती आमची. आता स्कॅन्डिनेव्हियनची सुरू केल्यानंतर पहिल्यांदा परत युरोप टूर आहे. ॲज युजल व्हेरी एंटरटेनिंग अँड एन्करेजिंग दिलीप भाऊ आमच्याबरोबर असल्यामुळे खूपच मजा येते आहे. आणि अशी हेवन लाईक ब्युटी सगळ्या ठिकाणी आम्ही बघतो आहे आणि त्याच्यात सगळेच लोक मजा करत आहेत एकदम. वा, म्हणजे तरुणाईच नाहीये तर मला असं बघतंय सगळे रिटायर्ड झालेले सगळे कपल देखील तुमच्या इथे गेले की सगळे तरुण होऊन जातात. ओ ग्रेट. सर, आता हे तर आपले सगळे भारतीय क्लायंट्स तुमचे पाहिले आम्ही. येस. परदेशी पाहुणे देखील असतात का तुमचे? आमच्याकडे ना स्पेशली मी मागेही सांगितलं होतं की आमच्याकडे इस्रायलवरून खूप ग्रुप येतो. आता पण सध्या आमचं एक इस्रायल आमची एक संस्था आहे सानबार म्हणून, त्यांच्यावर आपलं गेली 10 ते 12 वर्ष टायप आहे आणि ते परदेशातून आपल्याकडे सहली घेऊन येतात. मग ते भारतात आणतातच, शिवाय जपान आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे, दुबई, सिंगापूर आहे. तर सानबार या संस्थेशी आमचं खूप टायप. आताही सध्या त्यांचा 40 जणांचा आमचा ग्रुप भारतात फिरतोय. म्हणजे तिथे युद्ध सदृश परिस्थिती असताना सुद्धा ते पर्यटक भारतापर्यंत येतात. त्यासाठी सानबार ही संस्था जी आहे आमची, तिथे अतिशय पॉवरफुली काम करते. त्यामुळे हे पर्यटक देखील आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतात. तर इस्रायलशी आमचं एक खूप जवळचं नातं आहे. आता मी हे साईडचे फोटोज बघते, इतके सुंदर आहेत ना. ते मागचा तो त्यांचा जो दृश्य बघून असं माझं देखील मन झालं एकदा टूरला जाण्यासाठी. तर आता हे ग्रुप्स फोटो देखील मी बघते काही. तर ग्रुप फोटो आणि फॅमिली टूर्स ज्या आहेत त्या व्यतिरिक्त काही टूर्स करता का तुम्ही? आपण करतो ना, आपण सिनियर सिटीजनचे ग्रुप करतो. बरं. दादरला एक संस्था आहे, हँडिकॅप मुलांसाठी एक संस्था आहे, त्यांच्यासाठी आपण त्यांची स्पेशल टूर आपण घेऊन जातो. आव्हान पालक संघ म्हणून संस्था आहे. त्यानंतर स्कूलचे खूप नाही पण ज्या काही लिमिटेड स्कूल्सपैकी एक बोरीला एक अजमेरा ग्लोबल स्कूल आहे, त्यांचे तर आम्ही फाउंडर टूर ऑपरेटर्स आहोत. जगभरातल्या खूप ठिकाणी आम्ही त्याची सहली घेऊन गेलो. त्यामुळे स्कूल ग्रुप आहेत आणि ग्रुप टूर्समध्ये मग वेगवेगळ्या गोष्टी आपण सिनियर सिटीजन स्पेशल ग्रुप आहे, पॅरेंट्स टूर, अशी आम्ही काही सिनियर सिटीजनच्या नावं दिलेली आहेत. त्यामुळे अशा देखील टूर्स आपल्याकडून होत असतात. पण आपला मुख्य ओढा हा ग्रुप टूर्सकडे असतो. पण हे तुम्ही खूप उल्लेख केलात की स्कूलच्या टूर्स नेता आणि सिनियर सिटीजन, खूप मोठा टास्क ही असतो. खूप मोठी जबाबदारी असते. म्हणजे दोन्ही एक विरुद्ध टोक आहे. लहान मुलांची देखील तेवढीच जबाबदारी आपल्याला असते, तेवढीच तुम्हाला लहान मुलाप्रमाणे सिनियरची देखील जबाबदारी घ्यावी लागते. त्यामुळे चॅलेंज कधीही कोणताही चॅलेंज तुमच्या समोर उभं राहू शकतं, मेडिकल असेल किंवा इतर. आमच्या ह्या पर्यटन व्यवसायामध्ये चॅलेंजेस आमच्या 5वीला पुजलेली आहेत. त्यामुळे मी आज जे काही प्लॅनिंग करेन ते तशाच प्रकारे पुढे होईल याची गॅरंटी नसते. आणि म्हणूनच माझा कल असतो की प्रत्यक्ष टूरवरती जावं. खरं. मग तुम्ही स्वतः जाता प्रत्येक युरोपच्या मॅक्झिमम सहलीवरती मी आहे, यश आमचा आहे, माझा मुलगा, त्याच्यानंतर संतोष आमचा आहे. आम्ही तिघे जण तर असतो सहलीवरती, की जेणेकरून ना यामिनी की डिसिजन मेकर टूरवरती असतात. इन केस ऑफ इमर्जन्सी कुणाला फोन करा, परमिशन का काय नाही, आम्ही मालक तिथे असतो. त्यामुळे आम्ही टूरवरती चांगल्या प्रकारे लोकांना ऑन द स्पॉट सर्व्हिसेस देऊ शकतो, डिसिजन देऊ शकतो, सोल्युशन देऊ शकतो. यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्लॅन. तुम्ही आयटिनरी सगळी बनवता सुरुवातीला. तर काय असतं माहितीये, आता तुमची 8 दिवसांची, कधी 12-15 दिवसांची देखील टूर्स असतात. तर या सगळ्या टूर्स, त्यांच्या टूर्स मधले सगळे दिवस जास्तीत जास्त त्यांचे कारणी लागावे, जास्तीत जास्त त्यांना बाहेरचं अट्रॅक्शन बघायला मिळावं, यासाठी तुमची फार धडपड असते. तर हे संपूर्ण प्लॅन कशा पद्धतीने तुम्ही करता? यामिनी ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय कामाला येते ना, ते आमचं टूर ऑपरेट करणं, म्हणजे टूर लीड करणं, ही गोष्ट आम्हाला प्लॅनिंगसाठी खूप कामाला येते. त्यामुळे जो बेस्ट टूर लीडर जो आहे ना, तो तुमचा बेस्ट प्लॅनर होऊ शकतो. कारण त्याला सगळे खास खळगे माहिती असतात. कोणत्या दिवशी कोणतं मॉन्युमेंट बंद आहे. युरोपमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे रूल्स आहेत, ड्रायव्हिंगचे रूल्स आहेत. साधारणतः 12 तासावरती तुमचा ड्रायव्हर ड्राईव्ह करू शकत नाही. मग त्या दिवशी किती साईटसीइंग असलं पाहिजे, कुठल्या ठिकाणी किती वेळ दिला पाहिजे, कुठली गोष्ट आतून बघितली पाहिजे, कुठली गोष्ट नाही बघितली पाहिजे. बऱ्याच असं होतं की पेड साईटसीइंग, ज्याला आपण म्हणतो की आपल्याला पेमेंट करून साईटसीइंग करायचं आहे, त्या गोष्टी आपल्याला त्यात दाखवायच्या असतात. काय बऱ्याचशा एजन्सी असतात की ज्या अनपेड साईटसीइंग दाखवून टूर मोठी करतात. आपलं तसं न करता व्हॅल्यू ॲडिशन त्या लोकांना द्यायचं असतं. आणि तिथे गेल्यानंतर लोकांचं एक होतं की रिपिटेशन न होता रोज काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्ही बघताय, याकडे आमचा प्लॅनिंगमध्ये कल असतो. त्यामुळे एकदा तुमची लंडनवरून टूर सुरू झाली की रोमला येईपर्यंत लोकांनी माउंटन्स पाहिलेले असतात, चर्चेस बघितलेले असतात, बर्फ बघितलेला असतो, नद्या बघितल्या असतात. तर सगळ्या गोष्टींचं एक परिपूर्ण गोष्ट आपण एक पॅकेज लोकांच्या हाती देतो. बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणाचे खास वैशिष्ट्य असतात. युरोपला तर आहेतच आहेत. प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य वेगळं, घरांची रचना वेगळी, खाद्यपदार्थ वेगळे, शॉपिंग वेगळं. पण प्रत्येक देशाची, मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल, त्यांची रचना ही वेगळी आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी युरोप पाहावं. तर ते तुम्हाला का असं वाटतं? पण युरोप पाहावं आणि ते गेल्यानंतर त्याला टिकमार्क करून येऊ नये. एक साधं उदाहरण सांगतो. माझी एक बहीण आता 12 एप्रिलच्या माझ्या एका टूरमध्ये येते.
कोल्हापूरला असते ती, आणि तिचे मिस्टर आताच रिटायर झाले LIC मधून. तर त्यांची जी काही पुंजी होती ते बघता मला असं वाटलं की हिने छोटी टूर घ्यावी की जे बजेट कन्सर्न असेल. पण ज्यावेळी मी तिला ती टूर समजावून सांगितली तर म्हटलं असं असं तुम्ही घ्या की तुम्हाला कॉस्ट कमी होईल आणि मोठी टूर तुम्ही घेऊ नका. ती म्हणे दादा नाही, जायचंच आहे ना मला, तर मला संपूर्ण युरोप बघायचं आहे. तर ती 17 दिवसांची टूर करते. आणि मला त्यांच्या मिस्टरने सांगितलं की भाऊजी मला जे काही पेन्शनचे किंवा FD पैसे मिळालेत ना त्यातले 10 लाख रुपये मी बाजूला काढलेत, की मी ठरवलं होतं पहिल्यापासून की चाललोच आहे ते मी युरोप परिपूर्ण बघून येईल. तर मला खूप तिचा अभिमान आहे की तिला आयुष्यभराची पुंजी ती या टूरवरती लावते आणि जी जाते ती व्यवस्थित बघून येते. त्यामुळे असा लोकांचा जो ओढा आहे ना तो मला खूप भावतो. आणि मी अशा लोकांसाठी मी मग मॅक्झिमम प्लॅनिंग करतो की त्यांना जास्त चांगलं कसं देता येईल. हो नक्कीच. आणि ज्यांना ओढा जरी नसेल, एकदा टूरला आले का पहिल्या दिवसापासूनच त्यांना ती आवड निर्माण होणार आहे. ऍब्सोल्यूट. सर खरं तर युरोपच्या सहलीआधी एक खूप मोठी जबाबदारी आहे. इतक्या दिवसांचा आपण प्लॅन करतोय, देशाच्या बाहेर जातोय, वेगळी लोक आहेत, तिथली संस्कृती वेगळी आहे, Yes. खाणपान सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर एक जबाबदारी असते. त्यामुळे पर्यटकांनी कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता आणि त्यांनी स्वतः देखील कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि फॉर्मॅलिटीज कोणकोणत्या कम्प्लीट कराव्या लागतात? फॉर्मॅलिटी म्हणजे की विजासाठी गोष्ट म्हणजे तुमच्या अकाउंटला छानपैकी बॅलन्स असला पाहिजे. तुमच्या सहल खर्च एवढा बॅलन्स, लिक्विड बॅलन्स, FD वगैरे नाही. बऱ्याचशा संस्था लोकांना सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांचे विजा रिजेक्ट होतात. त्यामुळे पर्यटकांना सांगतो की तुमच्या टूर कॉस्ट एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटला असली पाहिजे आणि ती आधीपासून असली पाहिजे. आयत्यावेळी तुम्ही कुठली पेमेंट तुमच्या अकाउंटला टाकू नका, विजा तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. तर विजासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते आम्ही आधी लोकांना व्यवस्थित प्लॅनिंग करतो. कारण ह्याचं वर्षभर आम्ही प्लॅनिंग सुरू होतं. आम्ही आमच्या त्याचं वैशिष्ट्य असं की आम्ही वर्षभर साधारण 7 ते 8 महिने एक लोकांचं फ्री सेमिनार घेतो ज्यात युरोप लोकांना समजावून सांगतो. आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही कोणत्याही संस्थेबरोबर जा, पण आधी हे समजून घ्या तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, विजाची रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला लिव्ह सँक्शन सर्टिफिकेट लागणार आहे, मुलं शाळेत असतील तर त्यांचा ID कार्ड लागणार. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक आम्ही सेमिनार घेतो आणि मग त्यात सगळी ती तयारी सुरू होते डॉक्युमेंटेशन पासून. आणि मग त्यात लोकांना कल्पना दिली असते वेदर कसं आहे काय आहे. शिवाय आपण आपली अशी संस्था आहे की आपण सहलीच्या आधी ना सगळ्यांचे एकत्रित एक संमेलन घेतो. ज्यात 22 मार्चला आमच्या युरोपच्या टूरचं घेतो दादर येथे, की त्याच्यामध्ये लोकांना सांगता मी प्रेझेंटेशन देतो. लोकांना अगदी प्रिकॉशन्स पासून, साईटसीइंग पासून, काय शॉपिंग करावं, काय खानपान असावं, काय कार्य, सगळं लोकांना समजावून सांगतो. त्या होतं कसं की आपण लिमिटेड काम करतो पण क्वालिटी काम करतो, त्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल राहतो आपला. त्या अशा प्रकारे सुरुवातीला देखील सेमिनार घेणं, टूरच्या आधी सेमिनार घेणं आणि शिवाय रोजचं टूरवरती समजवण्यासाठी मी प्रत्यक्ष असतो सहलीवरती. किंवा यश असेल, संतोष असेल, ते देखील त्याच याच्या पद्धतीने लोकांना समजून सांगतात. त्यामुळे लोकांची सहल पहिल्यांदा जरी युरोपला गेले किंवा परदेशी जरी गेले तरी ती टूर स्मूथ होते. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की लिमिटेड काम करता पण ते क्वालिटीचं करता. पण जेव्हा आपण क्वालिटीचं काम करतो त्यावेळेस आपोआप आपले ते लिमिटेशन्स देखील वाढतात आणि क्वांटिटी देखील कामाची वाढते. आणि म्हणूनच तुमच्याकडे इतका वर्षांचा अनुभव आहे, 75,000पेक्षा जास्त क्लायंट्स तुम्ही जोडलेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट ट्युलिप बद्दल मला बोलायला आवडेल की तुम्ही जाहिरात देखील फार कमी करता. म्हणजे एकदा अनाउन्समेंट केलीत की टूर काढतोय का तुमच्या लगेच काही दिवसांमध्येच त्या टूर्स फुल होऊन जातात. मला खूप त्याचा अभिमान आहे. कारण मी नेहमी पर्यटकांना सांगतो की जाहिरात ही फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. पर्यटक हा आमचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आज आलेला माझा युरोपचा पर्यटक पुढच्या वेळी आणखीन 4 लोकांना सांगेल आणि 4 लोकांना माझ्याकडे पाठवायची मला खूप गॅरंटी असते. त्यामुळे एकदा सहलीवरती पर्यटक आला की तो आमचा होऊन जातो. त्यामुळे पर्यटक जे लोकांना सांगेल ते महत्त्वाचं असतं. पेपरच्या जाहिराती किंवा इतर जाहिरातीमुळे आपण लोकांपर्यंत केवळ पोहोचतो, पण पर्यटक जे लोकांना आपलं तोंड भरून कौतुक करतो ना त्याला तोड नसतं. आणि त्याचा मला नितांत अभिमान आणि आदर आहे. वा वा वा. सर तुमच्याकडून जगभ्रमंतीविषयी माहिती जाणून घ्यायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहे दिलीप यादव जे ट्युलिप हॉलिडेजचे संचालक आहेत आणि सर आपल्याला आज ट्युलिप सोबत जगभ्रमंती या विषयावर मार्गदर्शन करतात. सर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरू होत आहेत आणि सगळ्यांचाच प्लॅन नाहीये, सगळ्यांचंच बजेट नाहीये युरोप ट्रिप करण्यासाठी. तर अशांसाठी तुम्ही काय त्यांना ऑप्शन सुचवाल? ऑप्शन म्हणजे भारतातलं पर्यटन तर आपलं आहेच ना, म्हणजे आम्ही त्याला टाळू शकत नाही. कारण आमच्या परदेश सहलीचा गाभा असतो भारतीय सहली. एकदा पर्यटक भारतीय सहलीवरती आले की मग तो सिंगापूरला जातो, तो दुबईला जातो आणि मग युरोपसाठी येत असतो. पण भारतामध्ये पर्यटन हे सगळ्यात मस्ट आहे आणि त्यातला आता सध्या हॉट डेस्टिनेशन म्हणजे काश्मीर.
बरं. आम्ही डिसेंबरला ऑफर्स दिल्या होत्या की लोकांना सांगितलं की लवकर बुकिंग करा, लवकर बुकिंग करा. त्यामुळे परिस्थिती आता अशी झाली आहे की सहल खर्च कमी आणि विमान खर्च वाढलाय. हो. तर पर्यटकांना मला एकच सांगायचं, जेव्हा किंवा प्लॅनिंग करा थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करा. ऑफकोर्स शाळांच्या सुट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी असतात, पण तरी देखील वाढणारे विमानाचे दर. समजा 3 महिन्याआधी रेल्वे रिझर्वेशन ओपन होतं, त्यामुळे रेल्वेचा पुन्हा प्रवास आहे आणि तो मोठा प्रवास आहे. हो. त्यामुळे तसं त्याला ते टाळायचं असेल तर काश्मीर इज द बेस्ट डेस्टिनेशन आणि खूप सुंदर डेस्टिनेशन जे आता खूप प्रसिद्धीला आलेलं आहे. इतक्या वर्षात बंद होतं ते आणि सुरू झाल्यानंतर त्याने बूम केले. शिवाय सिमला, कुलू मनाली हे देखील सेक्टर खूप सुंदर आहे. सिक्कीम, दार्जिलिंग आपण सहली करतो. बँगलोर, मैसूर, उटी हा देखील पार्ट जो आहे तो उन्हाळ्यात तुम्हाला दाहकता कमी करण्यासाठी एक चांगला सेक्टर असं मला हरकत नाही आहे. बाकी एप्रिल, मे, जूनला हा सेक्टर झाल्यानंतर आम्ही मग डिसेंबर पासून किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून केरळ, राजस्थान ह्या सेक्टरकडे वळतो. इवन डिसेंबर नंतर साधारणतः एप्रिल, मेच्या मध्ये आसाम, मेघालय हे देखील एक सुंदर सेक्टर आहे. बरं. आणि आमचं भारतातलं पण म्हणता येणार नाही किंवा खूप परदेशी म्हणता असं फेवरेट सेक्टर म्हणजे नेपाळ, काठमांडू, पोखरा हे अतिशय सुंदर सेक्टर आहे. तर ते देखील मे महिन्यात देखील आपण करतो आणि मग इतर वेळ देखील ते करता येतं. म्हणजे तिथे तुम्ही हिमालय बघू शकता आणि सगळा निसर्गरम्य जो परिसर आहे तो तुम्ही अनुभवू शकता. तर भारतात ह्या सहली आहेत. परदेशामध्ये बजेटनुसार तुम्ही इतर सहली देखील घेऊ शकता. त्याविषयी सांगा जरा. की बजेट म्हटल्यानंतर की युरोपमध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला की जेवढे दिवस जास्त तेवढे तुमची कॉस्ट जास्त. आज पेपरमध्ये खूप जाहिराती येतात की अमुक 1 लाखामध्ये खर्च, पण युरोप म्हटलं तर साधारणतः बेसिकली एक विमानाचा आणि विजाचा खर्च साधारणतः लाख रुपये पण जातो. त्यानंतर तुमचा पुढचा आलेला खर्च असतो. त्यामुळे लोकांनी केवळ त्याला न भूलता एकदा टूर कॉस्ट किंवा नुसती कॉस्ट न बघता त्यात काय काय इन्क्लुडेड आहे ना ते नक्की बघावं, की जेणेकरून मग टूरवर गेल्यानंतर फसगत होत नाही किंवा निराशा पदरी पडत नाही. त्यामुळे केवळ टूर कॉस्ट बघू नका, तर त्या टूर कॉस्टमध्ये त्या सहल खर्चामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे त्याचं लोकांनी थोडंसं चोख अभ्यास केला ना की टूरवर तुम्ही आनंदाचे धनी असता. तेच भारतातल्या सहलीवरती देखील टूर किती दिवसांची आहे, त्यात काय काय इन्क्लुडेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणं. कारण सामान्य माणूस फक्त पैसे आणि ती टूर कॉस्ट बघून अट्रॅक्ट होतो, पण चोखंदळ पर्यटक मात्र ते बघतोच. असं सगळ्यांनीच व्हायला पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे, की जेणेकरून आम्हालाही त्रास कमी होतो टूरवरती समजवण्याचा आणि लोक देखील हॅपी असतात. बरोबर. सर, ट्युलिपच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत अनेक टूर्स काढलेल्या आहेत, ज्यामध्ये सिनियर सिटीजनच्या देखील टूर्स तुम्ही काढलेले आहेत. तर अशा वेळेस जेव्हा सिनियर सिटीजन टूरला येतात, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो त्यांच्या खाण्याचा. येस. का असतं, वयानुसार अन्न देखील पचत नाही आणि परदेशात गेल्यावर फास्ट फूड असतं, त्यांना सवय असते वरण भाताची. तर मग अशा वेळेस इंडियन फूडची कशा पद्धतीने तुम्ही तिकडे सोय करता? तुला सांगतो की आता मी अमेरिकेपासून ते युरोपपासून ते आता गेलेल्या नॉर्दर्न लाईट्स पर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्ही इंडियन फूडसाठी अतिशय सुंदर रेस्टॉरंट शोधून काढले आणि लोकांनी ते अप्रिशिएट केले. बरं, तुला सांगतो काही वेळी ना सिनियर्सना देखील थोडंसं चाकोरीच्या बाहेर येऊन, वरण भाताच्या बाहेर येऊन खायला आवडतं. त्यामुळे त्यावेळी त्यांना लोकल फूड देणं, मग ते शाकाहारी असेल तर व्हेज पद्धतीचं फूड देणं, बर्गर आहे, पिझ्झा आहे किंवा लोकल फूडमध्ये काही आपल्याला व्हरायटी देता आली तर हे बघतो आपण. तर फूडसाठी म्हणून जगभरात तुम्ही कुठे ट्युलिप बरोबर तुम्हाला कधी त्रास होणार नाही. अगदी माउंट इटलीसला 11,333 फुटावरती युंगफ्रॉला आणि 10,000 फुटावर माउंट इटलीला देखील आपण सुंदर गरमागरम इंडियन फूड लोकांना देतो, जे सिनियर्स पासून ते लहान मुलांपासून सगळ्यांना आवडतं. फूड इज अ नॉट मस्ट. लोक आल्यानंतर सांगता आम्हाला की आम्ही वजन वाढवून भारतात परत आलो. ग्रेट सर, तुम्ही आतापर्यंत इतक्या टूर्स केल्यात, 30 वर्षांचा जवळपास तुमचा हा प्रवास आहे. 32 वर्षांचा पर्यटनातला हा प्रवास आहे. अशी एखादी टूर आठवणीतली आहे का की जी कायम लक्षात राहते तुमच्या? आठवणीतलं मला प्रत्येक टूरनं काही ना काही चांगलंच देऊन जाते आणि मी ते शोधत असतो की चांगलं काय असेल त्याच्यातून. तर प्रत्येक टूर ही मी नव्यानं बघतो. माझा मित्र प्रशांत नामले मला नेहमी सांगतो की दिलीप, मी नाटक जेव्हा करतो ना त्यात दिवसाला 3 शो असतात, पण एक शो संपल्यानंतर दुसरा शो देखील तेवढ्याच फ्रेश मूडने मला करावं लागतं. तसंच आमचं आहे. आज 125 वेळा युरोपला गेलो तरी पहिल्यांदा जेव्हा मी जातो टूरवरती, पहिली आता एप्रिल टूर घेऊन जाईन, तेव्हा मी देखील फर्स्ट टाइम त्या टूरवरती येतो. अशा प्रकारे मला वावरावं लागतं. मी खूप वेळा बघितलं हो ह्यात काय बघायचं असा माझा ॲटिट्यूड कधीच नसतो. त्यामुळे एकदा टूरवरती गेलं की प्रत्येक गोष्ट मी ते नव्याने दाखवतोय, मी स्वतः ते एन्जॉय करतोय किंवा लोकांनी ते करावं ह्याकडे माझा कल असतो. त्यामुळे पर्यटक ते करतात, तर लोकांच्या आनंदात माझा आनंद असतो आणि तो त्यांना जास्तीत जास्त कसा मिळावा याकडे माझा कटाक्ष असतो. तर खूप चांगले अनुभव या सहलीमध्ये, त्याला वेळ मला सांगणं खूप कमी पडेल. मग प्रत्येक टूर ही काही ना काही नव्याने मला शिकवून जाते. प्रत्येक गोष्ट काही ना काही नवीन गोष्ट लोकांना देण्यासाठी मला उद्युक्त करते. ग्रेट सर. तुम्ही इतके देश फिरले, तुमचा अनुभव तर ग्रेट आहे, हे कळूनच येते तुमच्या बोलण्यात ना.
पण मला जाता जाता एक प्रेक्षकांना सांगायला आवडेल, तुम्ही सांगा प्रेक्षकांना की आता तुमच्या नव्याने कोणत्या ट्रिप येणार आहेत, कोणत्या टूर्स येणार आहेत, त्यांना एक आठवण करून द्या. येस येस. आता आमची आता पहिलीच टूर आली ती जपान चेरी ब्लॉसम. बरं. फक्त एवढंच आहे की ती आत्ताची टूर आमची फुल झाली आहे. त्यामुळे जे पुढच्या वर्षी चेरी ब्लॉसम करेल तर खूप ॲडव्हान्समध्ये पर्यटकांनी प्लॅनिंग करावं, कारण ती अशीच सहल आहे की ती खूप लिमिटेड पिरियडसाठी असते. इव्हन नॉर्दर्न लाईट्स देखील आता संपलं, तर पुढे काय ते खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल असं मला माहिती नाही आहे. पण नेक्स्ट इयरसाठी आतापासूनच आपण प्लॅनिंग करा. पण पुढे येणारी आमची साऊथ आफ्रिका टूर आहे, ती टूर आमची येते आहे. स्कॅन्डिनेव्हियाची आम्ही टूर जी आहे ती करतो आहोत आम्ही. तर त्या टूर आपण करू शकता. युरोपच्या येथील टूर आहेत. शिवाय बाकू अझरबैजान जे आता नवीन डेस्टिनेशन खूप प्रामुख्याने लोकांसमोर आलं ते आपण करतो आहोत. आणि इतर बाकी टूर्स जे आहेत ह्यांचं प्लॅनिंग करताना थोडंसं ॲडव्हान्समध्ये करा. सिंगापूर आहे, दुबई आहे, ह्या तर चालूच राहतील. पण स्पेशली आपण स्कॅन्डिनेव्हिया, साऊथ आफ्रिका आणि अझरबैजान बाकू ह्या सहली आता जे आणल्यात त्याला पर्यटकांनी खूप आधीपासून प्लॅनिंग करावं अशी माझी खूप इच्छा आहे. नक्कीच सर. सर मी प्रेक्षकांना सांगेन, जर तुम्हाला जगभ्रमंती करायची असेल ते पण बजेटमध्ये, तर नक्कीच ट्युलिप सोबत संपर्क साधा. यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सर तुम्ही आज हॅलो 24 तासमध्ये आला आणि प्रेक्षकांना ट्युलिप सोबत जगभ्रमंती या विषयावर मनसोक्त गप्पा मारला, त्यांना संपूर्ण योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उद्या होळी उत्सव आहे, त्याचा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. माझ्या पर्यटकांना देखील खूप खूप रंगीबेरंगी सणाच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सर, धन्यवाद. तर प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.